समरदादा आजकाल माझ्याशी कसा वागतोय. मी ऑफिसचं सगळं काम करत असतो तरी छोट्या छोट्या कारणावरून माझ्याशी भांडतो, माझा रागराग करतो. आणि तुझी ताई आगीत तेल ओतते. पण जीजू काय रागराग करता तुमचा? कारण त्याला पण माहिती आहे राजवाडेंचा खरा वारसदार मी आहे. काय? हो, ही कंपनी, प्रॉपर्टी, ॲसेट्स हे सगळं माझ्या बाबांचं होतं. पण समरदादांच्या बाबांनी माझ्या बाबांकडून ते हिसकावून घेतलं. आता त्यानंतर समरदादा या सगळ्या प्रॉपर्टीवर नागासारखा फणा काढून बसलाय. सगळं असून पण मला मिळत नाहीये, म्हणून मला राग येतो. आणि तो मी समरदादावर नाही काढू शकत ना, म्हणून मग तो तुझ्यावर निघतो. कारण तू बायको आहेस ना माझी. तू नाही समजून घेणार तर कोण समजून घेणार? प्लीज सुश, माझ्यावर चिडत जाऊ नकोस प्लीज. सॉरी अंशू, मला माहित नव्हतं हे सगळं असं आहे ते. खरंच सॉरी. हो, कारण मी कधीच कोणाला काही सांगत नाही. तू पण नको सांगूस. नाही नाही, नाही सांगणार. सिक्रेट आहे ना आपलं. ओके. आणि नवरा बायकोमध्ये छोटी छोटी भांडणं होतात, जास्त लोड नाही घ्यायचा. ओके ओके. गुड गर्ल. आता मी पूजेची तयारी करायला जातो. आपली पूजा आहे की नाही? मॉम इन लॉच मेसेज. रूम मध्ये ये. काय झालंय सुश? तू का रडत होतीस? अंशुमन असा का रूम मध्ये घेऊन आला तुला? तुला काय करायचंय ताई? आमची प्रायव्हेट स्पेस आहे ना. तू असं माझ्या मागे मागे नको करत जाऊ. मला इरिटेट होतं. आणि आमच्या रिलेशनशिप मध्ये स्पायगिरी पण नको करत जाऊ. आता माझ्या मागे मागे येऊ नको. मी जातीये. बाय. मॉम इन लॉ. ये तुम्ही बोललात, मला मेसेज केला होता. येस. खाली जायचंय ना? लेट्स गो. हो, जायचंय. पण त्याआधी मला तुझ्याशी बोलणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तू कसं पूर्णपणे तयारीने जाशील ना, नाहीतर कालच्यासारखं झालं तर. म्हणजे काय झालं काल? सो इनोसेंट. ये बस. काय झालं? पण तुला ना या घरात खूप परीक्षा द्याव्या लागणार आहेत. कारण या घरातली माणसं ना एक नंबरची कपटी आहेत. काल बघितलं ना, संबंधी कशी स्वानंदीची बाजू घेतली आणि सगळा दोष तुझ्यावर ढकलला. आय नो. मला ऍक्च्युली खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं. वाटलंच पाहिजे. तुझ्या कपड्यांच्या बाबतीत जे झालं ना, ते खूप चुकीचं होतं. आता स्वानंदी येईल, तुझ्याकडे रडेल, किती शब्द घेईल की मी असं नाही केलं. तरी नाही, तिच्यावर विश्वास ठेवायचा नाही. कारण तिने ते मुद्दाम केलं. मुद्दाम तुला तो छोटा ड्रेस घालायला दिला. टू लेट यू डाऊन इन फ्रंट ऑफ ऑल द पीपल. मला आहे लक्षात. मी ते कधीच विसरणार नाही जे ताईने माझ्यासोबत केलं. आय वोंट फॉरगेट इट. यू हॅव टू बी अलर्ट. तुला वारंवार अलर्ट राहावं लागणार. यू नो ना युअर सिस्टर हाऊ शी टॉक्स. ती किती गोड बोलत असते नेहमी. हा, पण तू अजिबात इमोशनल व्हायचं नाही. गॉट इट? आपण ना नेहमी प्रॅक्टिकली विचार करायचा. म्हणजे तू नेहमी प्रॅक्टिकली विचार करत जा. अगदी काल जे झालं ना, त्या बाबतीतही प्रत्येक गोष्टीत आपला म्हणजे तुझा फायदा बघत जा. अगदी काल जे झालं ना, त्या बाबतीत सुद्धा. येस. पण कसं? मी आहे ना, मी सांगेन तसं करायचं. आज पूजा आहे की नाही? आज पूजेनंतर एका मुलीला गिफ्ट मिळणार आहे तिच्या पसंतीचं. हो, मला मिळणार आहे. काय असेल? ज्वेलरीज आहेत का? ज्वेलरीसाठी काय अख्खं लाईफ पडलंय. तू असं काहीतरी माग ना जे आपल्या आवडीचं असेल. वॉलनट आईस्क्रीम. मी सांगते.
मी आता जस्ट चेक केलं मेल. नाही ओके आहे, आत्ता तरी ओके वाटतंय. काही सुचले पॉईंट्स मी पाठवतो ना. हो नाही रे, आज घरी पूजा आहे ना आनंद. हो मीटिंग अटेंड करायला नाही जमणार, पण एक्झॅक्टली हां मी ऑनलाईन अटेंड करेन. येस तू येतोस ना संध्याकाळी? आणि बर नाही नाही ठीक आहे ठीक आहे, तू तू थांब तिथे. काही वाटलं तर मला फोन कर. हां मी आहे फोनवर अवेलेबल. ओके चला बाय. आनंद येत नाहीये पूजाला, त्याला ऑफिसमध्ये थांबायला लागतंय. काय अपसेट का आहात तुम्ही? सुष्मिता रडत होती आत्ता. रडत होती? आता काय झालं तिला? मला कळत नाहीये काही, म्हणजे मी विचारणार होते तिला, पण त्याच्या आधीच अंशुमन आला आणि तिला रूममध्ये घेऊन गेला. कारण नाही माहिती मला, पण काहीतरी दुसरं असेल का? ही त्याच्यामुळेच रडत असेल मला वाटतं. त्यांचं भांडण झालं असेल दोघांचं. म्हणजे आपण हे लग्न मान्य केलं त्यांच्यासाठी, आपण इथे पूजा करतोय आणि त्यांचं एकमेकांशी पटतच नसेल तर मग त्यांनी नको ना एकत्र राहायला, आपण वेगळं करून टाकूया त्यांना. काही कळतच नाहीये मला. समजून उमजून घेण्याआधीच लग्न करून काय मोकळी झाली ही मुलं. बघा ना आता आता रडारड चालू आहे तिची. काही अर्थच नाहीये ना या गोष्टींना. तुम्ही बोला ना एकदा, त्यांच्याशी बोला आणि त्यांना स्पष्टपणे विचारा की काय बाबा भावनेच्या भरात येऊन लग्न केलंय का? तसं केलं असेल तर चूक समजून घ्या. त्यांना सांगूया आपण हे चुकलंय आणि मग काहीतरी निर्णय घेऊया. म्हणजे असं बळजबरीचं नातं नको ना. तसंही सुष्मिता लहानच आहे हो अजून खूप. तिला जर वेळीच लक्षात आलं तर तिचं आयुष्य वेगवेगळं असू शकेल ना यापेक्षा. हे बघा, त्यांनी कुठल्याही परिस्थितीत लग्न केलं असलं ना तरी सुद्धा हे लग्न मोडायचं नाही हे त्यांनी ठरवलंय. हे बघा स्वानंदी मॅडम, ते आता एकमेकांचे नवरा बायको आहेत आणि आपण आता ते ऍक्सेप्ट करायला हवं. हो पण लग्न झालं असलं तरी त्यांचं कुठे एकमेकांवर प्रेम आहे? अहो आपलं लग्न झालं तेव्हा सुद्धा कुठे होतं आपलं प्रेम, पण नंतर नंतर बरं होत जातो ना सगळं. आपलं लग्नानंतर बरं चाललंय का सगळं? स्वानंदी मॅडम मी खरं तेच सांगतोय. म्हणजे लग्नानंतर एकमेकांची सवय होते, एकमेकांच्या आवडीनिवडी कळतात आणि लग्नानंतर एकमेकांना आवडू शकतातच की ते. त्यामुळे तसंच होईल. तुम्ही नका फार विचार करू. आलो.